वेलकम टू स्वप्नील सायन्स. स्वप्नील सायन्समध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा सुविचार हा आहे: जीवनात संघर्ष आहे आणि त्याशिवाय यश नाही. जेव्हा कधी असं वाटेल की आपल्या जीवनात खूप सारा संघर्ष आहे, समजा की आपण यशाच्या दिशेने चाललोय. ज्यावेळेस जीवनात असं वाटेल की आता एकदम सगळं काही सुरळीत सुरू आहे, आरामात सुरू आहे, कुठलाच संघर्ष नाहीये, त्यावेळेस लक्षात घ्या की ती धोक्याची घंटा आहे. आपण यशाच्या दिशेने प्रवास करत नाहीये. आपली प्रगती जी आहे ती थांबली आहे. त्याच्यामुळे जीवनात संघर्ष आवश्यक आहे. संघर्ष कधी येतो? ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो. ज्यावेळेस आपण प्रयत्न करणं सोडून देतो, समाधान मानून घेतो, त्यावेळेस संघर्ष येत नाही आपल्या जीवनात आणि प्रगतीही होत नाही. त्याच्यामुळे संघर्षाला घाबरू नका. हिमतीने, धाडसाने, आत्मविश्वासाने त्याला सामोरे जा. औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? कुठल्या घटनेला, कुठल्या गोष्टींना आपण औद्योगिक क्रांती म्हणू शकतो? तर 18व्या शतकाच्या शेवटास, शेवटास म्हणजे साधारणतः 1750. 18वं शतक जेव्हा आपण म्हणतो ना, त्याची सुरुवात 1701 पासून होते. 1701 ते वर्ष 1800 हे 18वं शतक. तर जेव्हा मी 18व्या शतकाच्या शेवटास म्हणतोय, म्हणजे एक साधारणतः 1780, 1790 हा काळ येतो. 18व्या शतकाच्या शेवटास आणि 19व्या शतकाच्या उदयास असलेला तो काळ, ज्यात वस्तूच्या उत्पादनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. 18व्या शतकाच्या शेवटी शेवटी म्हणजे साधारणतः 1780 पासून हे सुरू झालं, औद्योगिक क्रांती. आणि 19वं शतक जे होतं त्याच्या उदयास म्हणजे 1810, 1815 हा जो 30-40 वर्षाचा जो काळ होता ना, याच्यात ही क्रांती घडून आली आहे. कशाच्या संदर्भात घडून आली? तर वस्तू उत्पादनाच्या क्षेत्रात. काय होतं, त्याच्या आधीचा जो काळ होता, त्यावेळेस वस्तूंचं जे उत्पादन व्हायचं पूर्ण जगभरात नॉन सायंटिफिक किंवा अवैज्ञानिक वैज्ञानिक पद्धतीने होत होतं. विज्ञान तंत्रज्ञानाचा खूप जास्त त्यात वापर होत नव्हता. कारण विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातच एवढी काही प्रगती झाली नव्हती. पण त्यानंतर हे जे 17वं शतक होतं विशेष म्हणजे, त्या 17व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती व्हायला लागली. त्याची सुरुवात झाली आणि त्याच्या 50-100 वर्षानंतर ही औद्योगिक क्रांती घडून आली. कारण काय झालं, की विज्ञान तंत्रज्ञानाचे शोध लागायला लागले नवीन-नवीन. त्याचा वापर कुठेतरी मग औद्योगिक क्षेत्रात व्हायला लागला. आणि याच्यामुळे काय झालं, की वस्तूचं उत्पादन जे होतं, ज्या पारंपरिक पद्धती होत्या, त्यांच्याऐवजी आता नवनवीन पद्धती यायला लागल्या. विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित पद्धती यायला लागल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं, की उत्पादन वाढलं. औद्योगिक जे उत्पादन आहे, वस्तूंचं जे उत्पादन आहे, हे वाढलं. ठीक आहे. यालाच आपण औद्योगिक क्रांती म्हणतो. युरोप आणि उत्तर अमेरिकेत ही औद्योगिक क्रांती घडून आली. हिची सुरुवात झाली ब्रिटनमध्ये 1760च्या दशकात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की 18व्या शतकाच्या शेवटास म्हणजे साधारणतः 1780 वगैरे पासून हे घडून आलं. हे प्रामुख्याने दिसायला लागलं. पण याची सुरुवात ऍक्च्युअली झाली होती 1760च्या दशकात. सुरुवात झाली ब्रिटन या देशात. बाकी युरोपमधल्या बाकी देशात याची सुरुवात व्हायला थोडासा वेळ लागला. ब्रिटनमध्ये सुरुवात झाली. प्रामुख्याने कृषीप्रधान ग्रामीण समाज, औद्योगिक आणि शहरी बनले. हे या औद्योगिक क्रांतीचं एक वैशिष्ट्य आहे. या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं, की जे कृषीप्रधान जो समाज होता, ज्याच्यामध्ये कृषी किंवा शेती हा प्रमुख उद्योग होता,
ग्रामीण भाग होता तो. आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये सहसा काय असतं, लहान-लहान वसाहती असतात, कमी लोकसंख्या असते. कृषी हा प्रमुख उद्योग असतो. जास्तीत जास्त लोकं कृषीमध्ये गुंतलेले असतात किंवा त्यांचं रोजगाराचं माध्यम, उदरनिर्वाहाचं माध्यम म्हणजे कृषी असतं. असा जो समाज होता युरोपमधला, आता त्याचं परिवर्तन घडू लागला आणि तो एक औद्योगिक आणि शहरी समाज बनू लागला. आता कृषी प्रमुख उद्योग राहिला नाही. जे गाव होते, ग्रामीण भाग जो होता, त्याचं रूपांतर आता शहरामध्ये होऊ लागलं. नवनवीन कारखाने शहरात येऊ लागले त्या ठिकाणी. त्यांची स्थापना होऊ लागली. जास्तीत जास्त लोकं कृषीपेक्षा आता कारखान्यांमध्ये रुजू होऊ लागले. इथे काम करू लागले. त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे कारखाने होऊ लागले. शहरात तुम्हाला इतर ज्या संस्था बघायला मिळतात, त्या तिथे दिसायला लागल्या. जसं की बँका, मोठमोठ्या बँका, वित्तीय संस्था यांची स्थापना तिथे होऊ लागली. आणि एकूणच तुम्ही जर बघितलं तर शहराचं वातावरण तयार झालं. मोठमोठे घरं, मोठमोठे रस्ते, गाड्या, वाहतुकीची आधुनिक साधने, हे अशा प्रकारचं परिवर्तन या औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान घडून आलं. त्याच्यानंतर औद्योगिकीकरणाने अचेतन ऊर्जेचा वापर, विशेष उद्देशीय यंत्रसामग्री, कारखाने आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन यास चालना दिली. औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियलायझेशन याच्यामुळे काय झालं? पहिले बघा तुम्ही ऊर्जेचं साधन म्हणून प्राण्यांचा वापर होत होता. प्राणी किंवा मनुष्य. कारखान्यांमध्ये काम आहे. पहिले कापड बनत होता. एखादा कापड उद्योग आहे समजा. कापड बनवणारा कारखाना आहे. हातमाग ज्याला आपण म्हणतो. हातमाग म्हणजे काय? मनुष्य हाताने कापड बनवतो. ते हातमाग जर तुम्ही कधी बघितलं असेल, एखाद्या चित्रामध्ये किंवा कुठे जाऊन तुम्ही एखाद्या हातमागामध्ये, कारखान्यामध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं असेल, तर लोकं हाताने काम करतात. हाताने ते दोरे, जी मशीन आहे ती ऑपरेट करतात. म्हणून त्याला हातमाग म्हटलं जातं. हँडलूम ज्याला आपण म्हणतो हँडलूम. का बरं? कारण ती मशीन जी आहे तिचं नाव आहे लूम. ती ऑपरेट केल्या जाते हाताने म्हणजे हँडने म्हणून हँडलूम. एखादी वस्तू दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायची माणूस काम करेल. त्याच्या म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आधी पण उद्योग होते. पण याच्यामध्ये चेतन ऊर्जेचा वापर केला जायचा म्हणजे मॅन्युअल लेबर. माणूस वापरायचे किंवा इतर प्राणी वापरायचे. घोडा झालं, गाढव झालं, बैल झालं यांचा वापर केला जायचा. औद्योगिकीकरणामुळे काय झालं? या औद्योगिक क्रांतीच्या काळात काय झालं माहितीये का? की आता या चेतन ऊर्जेच्या जागी अचेतन ऊर्जेचा वापर होऊ लागला. जसं की हँडलूमच्या जागी आलं पॉवरलूम. आता माणसाला हाताने कपडा विणायची गरज नाहीये. त्या हाताने मशीन ऑपरेट करायची गरज नाहीये. ती आता विजेने किंवा पाण्याच्या वाफेने त्याचं जे प्रेशर असतं त्याच्याने ऑपरेट होईल ती आता. बैलगाडीची गरज नाहीये. बैल जुंपायचे, ती बैलगाडी बनवायची, मग त्या बैलगाडीवर सामान इकडून तिकडे घेऊन जायचं, त्याची गरज नाही. त्याच्याऐवजी ट्रेन आल्या आता. ट्रेन कशावर चालते? कोळशावर चालते. बैलांची गरज आहे का? नाही. कोळशाची गरज आहे आता. कोळसा जिवंत वस्तू आहे का? नाही. अचेतन आहे ते. तर अशा पद्धतीने या औद्योगिकीकरणाच्या काळात काय झालं, की चेतन ऊर्जेचा वापर कमी झाला. अचेतन ऊर्जा म्हणजे कोळसा झालं, पाण्याची वाफ झाली, या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढू लागला. विशेष उद्देशीय यंत्रसामग्री, मोठमोठ्या मशीन्स बनवू लागल्या. विशिष्ट कामासाठी विशिष्ट मशीन. माणसाला काम करायची गरज नाही त्याच्यात जास्त. माणसाचं काम फक्त एवढं ते मशीन ऑपरेट करा. इथे चित्रामध्ये दिसतंय बघा. किती मोठमोठ्या मशीन्स आहेत. माणूस काय करतोय? मस्त एका टेबलवर बसलाय. फक्त तो ऑपरेट करतोय ते. त्याला खूप काय आता धावपळ करायची, इथून उचल, तिथे ठेव, हे कर, ते कर याची गरज नाही. बहुतांश काम आता मशीन करेल. फक्त तुम्ही त्याला ऑपरेट करा. हा बदल घडून आला. आणि कारखाने आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन
यास चालना दिली औद्योगिकरणाने. नवनवीन कारखाने स्थापन होऊ लागले. कारण पहिले प्रॉब्लेम काय होता माहितीये का? तुम्ही ही औद्योगिक क्रांती घडून आली युरोपमध्ये. युरोपमध्ये तुम्ही बघा की लोकसंख्या ऑलरेडी म्हणजे तिथे कमीच राहायची. आत्ताही युरोपमध्ये लोकसंख्या कमी आहे. आपल्या तुलनेत वगैरे जर बघितलं आपण, खूप कमी लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता कमी आहे, डेन्सिटी कमी आहे. सहसा लोकं कामाला मिळत नाही. पहिले समजा युरोपमध्ये एखाद्या माणसाला उद्योग सुरू करायचे, त्याच्यापुढे प्रश्न असा राहायचा की ठीक आहे, संसाधनं तर आहे. माझ्याकडे पैसा पण आहे गुंतवणूक करायला. जे काही संसाधनं लागतात, रॉ मटेरियल, कच्चा माल जो लागतो, तो पण उपलब्ध आहे. मला माहिती आहे कुठून घ्यायचा वगैरे सगळं. पहिला प्रश्न तर असा राहायचा की कामाला लोकं नाही मिळत आहे. त्या उद्योगामध्ये काम करायला 500 लोकं लागतात. नाही मिळत आहे कुठे. बरं ठीक आहे, मिळाले जरी तर मला पगारी खूप द्याव्या लागताय. कारण सहसा लोकं मिळत नाही कामाला. कृषीप्रधान समाज होता. लोकं कृषीमध्ये, शेतीमध्ये काम करायचे. मोजके लोकं ज्यांच्याकडे स्वतःची शेतजमीन नाही वगैरे, वगैरे असेच लोकं कामाला मिळणार उद्योगांमध्ये. आता असा जो माणूस मिळाला पण, तो जास्त पगार मागणार. माझा नफा कमी होणार. हा प्रॉब्लेम होता. आता काय झालं? आता यंत्र आले. मला लोकांवर अवलंबून राहायची खूप गरज नाही आता. आता मी यंत्र आणेल. ठीक आहे, पैसा तर आहे आपल्याकडे गुंतवणूक करायला. 50 माणसाचं काम ही एक मशीन करते. जाऊ दे. एक मशीन आणतो. तेवढीच आपल्या लोकांची मागणी कमी होऊन जाते. पूर्वी एखादा उद्योग टाकायचा म्हटलं तर मला 500 लोकांची गरज होती. आज यंत्रांमुळे काय झालं? आज 100च लोकांची गरज आहे. 500 लोकांची गरज नाही आहे आज मला. आणि यंत्रांचा वापर केल्यामुळे काय झालं, की मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. उत्पादनाची क्षमता वाढली. लोखंड आणि वस्त्रोद्योग हे औद्योगिक क्रांतीचे मुख्य आधार बनले. औद्योगिक क्रांती मध्ये मुख्यतः सुरुवातीला किंवा एक प्रामुख्याने कुठल्या गोष्टींचं उत्पादन सगळ्यात जास्त वाढलं, तर लोखंड आणि वस्त्र. आयर्न अँड टेक्सटाईल. लोखंडाचं जे उत्पादन होतं, लोखंडाची मागणी खूप वाढली. कारण तुम्ही बघा हे ज्या मशीन्स वगैरे ज्या होत्या, मशीन्स झालं, औद्योगिक क्रांतीमध्ये नवीन-नवीन ज्या मशीन्स बनल्या जाऊ लागल्या, उद्योगांमध्ये वापरल्या जाऊ लागल्या. या मशीन्स, वाहतुकीचे जे साधनं होते, रेल्वेचे इंजिन, रेल्वेचे डबे, गाड्या, वस्तू एका ठिकाणाहून घेऊन जाण्यासाठी जे ट्रॉली होत्या, डंपर होत्या वगैरे, हे सगळे लोखंडाच्या होत्या. जहाजी, एवढ्या मोठ्या वस्तू निर्माण केल्या. जेवढी बाजारपेठेमध्ये मागणी आहे, त्याच्यापेक्षा जास्त वस्तू निर्माण झाल्या. मग त्याला निर्यात करावं लागेल. दुसऱ्या देशात त्याला पाठवावं लागेल. कसं जाणार आहे दुसऱ्या देशात? जहाजीने. पहिले औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी ज्या जहाजी होत्या, त्या लाकडाने बनलेल्या होत्या. त्यांची वजन वाहून नेण्याची क्षमता खूप मर्यादित होती. आता इतकं मोठं उत्पादन आहे, एवढ्या साऱ्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचंय, जास्त क्षमतेच्या जहाजी लागतील. लाकडाच्या जहाजीनी नाही होणार. मग काय लोखंडाच्या जहाजी बनवायच्या. आणि त्याच्यामुळे लोखंडाची मागणी फार झपाट्याने वाढली. आणि म्हणून लोखंड आणि वस्त्र, टेक्सटाईल यांचं उत्पादन होऊ लागलं. कारण काय? कपड्यांचं बघा तुम्ही. औद्योगिक क्रांतीमुळे लोकांची समृद्धी वाढली, समाजाची समृद्धी वाढली. समाज जास्त समृद्ध होऊ लागला. ज्यांचे उद्योग आहे ते जास्त नफा कमवू लागले. पहिले एका उद्योगामध्ये 2,000 वस्तू बनायच्या. आता मशीन्स आल्यामुळे 10,000 वस्तू बनतायत. साहजिक आहे. जो तो मालक आहे त्या उद्योगाचा, त्याचा नफा वाढला, प्रॉफिट वाढला, उत्पन्न वाढलं. लोकांना जास्त रोजगार मिळू लागले. कारण नवनवीन उद्योग स्थापन होऊ लागले. पहिले एका शहरात 10च फॅक्टऱ्या होत्या. औद्योगिक क्रांतीच्या आधी. औद्योगिक क्रांतीमुळे 100 फॅक्टऱ्या आल्या त्या शहरात आल्या. जास्त लोकांना रोजगार मिळाला. लोकांकडे जास्त पगार येऊ लागला, जास्त पैसे येऊ लागले. मग करायचं काय? तुम्ही बघा, जेव्हा माणसाकडे पैसा येतो,
सर्वात पहिले तो कपड्यांचा विचार करतो. बाकी वस्तू तो नंतर घेईल. घड्याळ घ्यायची आहे, चष्मा घ्यायचा आहे, बूट घ्यायचा आहे, सॅन्डल घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, नवीन घर घ्यायचं आहे, हे सगळं नंतर. पहिले तो घेईल कपडे. कारण काय? त्याच्याकडे जो जास्त पैसा यायला लागलाय, त्याचं जे राहणीमान उंचावलं आहे, हे लोकांना दिसलं पण पाहिजे ना इतर लोकांना. आणि हे लोकांना कशावरून दिसून येतं? कपड्यावरून. ज्यावेळेस औद्योगिक क्रांती घडून आली, त्यावेळेस एक प्रमुख उद्योग म्हणजे वस्त्र उद्योग होता. औद्योगिक क्रांती जी घडून आली, ती पहिले याच उद्योगात घडून आली. वस्त्र किंवा कपडे बनवण्याची जी पद्धत आहे, हिचं पहिले आधुनिकीकरण झालं. आधुनिक पद्धतीने निर्मिती, वस्त्रांची निर्मिती किंवा त्यांचं उत्पादन होऊ लागलं. पुढे का बरं घडून आली औद्योगिक क्रांती? औद्योगिक क्रांती घडण्यामागे कुठकुठली कारणे होती ती आपण बघूयात. सर्वात पहिले आर्थिक आणि राजकीय स्पर्धा. कोणामध्ये होती बघा ही आर्थिक आणि राजकीय स्पर्धा? नव्याने उदयास येत असलेले युरोपीय नेशन स्टेट्स यांची आपापसात आर्थिक राजकीय स्पर्धा सुरू झाली. जर तुम्ही 17व्या शतकाचा युरोपचा मॅप बघितला, नकाशा जर बघितला, तर आता जसा नकाशा आहे युरोपचा राजकीय नकाशा, पॉलिटिकल मॅप मी म्हणतो, ज्याच्यात आपल्याला वेगवेगळे देश दिसतात. इकडे युके आहे, आयर्लंड आहे, इकडे जर्मनी आहे, फ्रान्स आहे, स्पेन आहे, पोर्तुगल आहे, इटली आहे, परत ते पोलंड, झेक रिपब्लिक, ते 3 स्कॅन्डिनेव्हियन देश, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क वगैरे. हे असं आज जसं आपल्याला नकाशात दिसतं, 17व्या शतकाचा जर तुम्ही नकाशा बघितला किंवा त्याच्या पूर्वीचा नकाशा बघितला, तर हे असं नव्हतं. जर्मनी वगैरे नावाचा देश 17व्या शतकात नव्हता. जर्मन भाषिक लोक होते आणि हे लोक वेगवेगळ्या साम्राज्यांमध्ये राहत होते. इटालियन भाषिक लोक होते. असे लोक होते, लोकांचे मोठमोठे समूह होते, जी इटालियन भाषा बोलायची. पण हे एका देशात राहत नव्हते. जर्मन भाषा बोलणारे सगळेच लोक एका देशात राहत होते असं नव्हतं. वेगवेगळे साम्राज्य होते, वेगवेगळे राज्य होते, त्यांचे राजांचे साम्राज्य होते. मग काही जर्मन भाषिक लोक या साम्राज्यात राहायचे, काही जर्मन भाषिक लोक दुसऱ्या साम्राज्यात राहायचे, काही तिसऱ्या याच्यात राहायचे. अशा पद्धतीने हे विखुरले होते. सेम तीच कंडिशन होती इटालियन भाषा बोलणाऱ्या लोकांची. वेगवेगळ्या लहान लहान साम्राज्यांमध्ये हे लोक वाटल्या गेले होते. लहान लहान राजवाडे होते, राजांचे साम्राज्य होते, त्याच्यामध्ये हे लोक वाटल्या गेले होते. मग 18व्या शतकात काय झालं की बरेचसे हे जे युरोपियनचे राष्ट्र आहे, आपल्याला माहिती आहे, आपण राज्यशास्त्र शिकताना बघितलं होतं की राष्ट्र, राज्य आणि देश याच्यामधला काय फरक आहे, किंवा अशा लोकांचा समूह ज्यांची संस्कृती सारखी असते त्याला राष्ट्र म्हटलं जातं. नेशन स्टेट, नेशन किंवा राष्ट्र, राज्य. राष्ट्र म्हणजे काय की समान संस्कृती असलेल्या लोकांचा समूह, आणि आता त्याच्यावर जी राजकीय व्यवस्था आहे ती पण एकच आहे, सारखी आहे. स्टेटचा पण उदय झाला. अशा पद्धतीच्या घटना घडामोडी युरोपमध्ये घडून आल्या. सुरुवात याची 18व्या शतकामध्ये झाली. 19व्या शतकापर्यंत पुढचे 100 वर्ष वगैरे हे सगळ्या गोष्टी घडल्या तिथे. जर्मनीच्या बाबतीत झालं, इटलीच्या बाबतीत झालं, इतरही देशांच्या बाबतीत. आता काय झालं की हे जे नवीन नेशन स्टेट उदयास आले, जर्मनी, इटली सारखे, यांचं असं होतं की आता नवीन नवीन हा देश बनलाय. समजा जर्मनी, नवीन नवीन इटली बनलाय, बाकी युके ऑलरेडी होता, फ्रान्स ऑलरेडी होता, हे नवीन आले. आता यांनी काय ठरवलं, आपल्याला आता यांच्यासोबत स्पर्धा करायची. कारण त्याच्या लक्षात आलं की आपण आता उदयास आलो. जर्मनी एक देश म्हणून, एक नेशन स्टेट म्हणून आता उदयास आलाय. इटली एक नेशन स्टेट म्हणून आता उदयास आला. हे युके, फ्रान्स आधीपासून होते. यांची सामाजिक आर्थिक वाढ जी आहे ती आपल्यापेक्षा जास्त आहे, हे आपल्यापेक्षा पुढे आहे. आणि आता आपल्याला यांच्यासोबत स्पर्धा करायची आहे.
ही भावना या नवीन नेशन स्टेट्स मध्ये उत्पन्न झाली आणि इथून ही आर्थिक राजकीय स्पर्धा जी आहे युरोपीय देशांमध्ये ही सुरू झाली. मग आर्थिक वाढ करायची आहे, आपला राजकीय जो प्रभाव आहे तो वाढवायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? यांच्या लक्षात आलं की त्यासाठी आपल्याला आपल्याही देशात औद्योगिक क्रांती घडवून आणावं लागेल. त्यानंतर आपली औद्योगिक उत्पादकता वाढवून युरोपातील आणि जगभरातील बाजारपेठा काबीज करण्याची यांची मनसा होती. हे जे नव्याने उदयास आलेले नेशन स्टेट्स होते, यांची मनसा काय होती की आपली औद्योगिक उत्पादकता वाढवायची आणि युरोपात आणि जगभरातल्या ज्या बाजारपेठा आहेत, मार्केट जे आहे ते कॅप्चर करायचं. तिथे आपल्या वस्तू पोहोचल्या पाहिजे, त्या विकल्या गेल्या पाहिजे, तिथून आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, ही यांची मनसा होती. आणि त्यासाठी यांनी औद्योगिक क्रांतीचा मार्ग अवलंबला. दुसरं कारण म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक क्रांती. या 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी 17व्या-18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती व्हायच्या आधी युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली. या वैज्ञानिक क्रांतीनेच औद्योगिक क्रांतीला चालना दिली. पुनरुज्जीवन की 17व्या शतकापर्यंत युरोपीय समाज जो होता तो पण धर्मांध समाज होता. अंधश्रद्धेमध्ये बुडालेला. ब्लाइंड फेथ, सुपरस्टिशन. मांजर आडवी गेली की थांबून जायचं, नाहीतर काहीतरी अपशकुन होतं. कुत्रं रडलं, कुत्र्याचा रडण्याचा आवाज कानावर पडला म्हणजे काहीतरी वाईट होणार आहे. हे अशीच त्यांची मानसिकता होती, काही वेगळं नव्हतं. तिथल्या लोकांच्या जीवनामध्ये धर्माचा खूप मोठा प्रभाव होता, खूप महत्वाची भूमिका होती धर्माची. चर्च, तिथली जी धार्मिक संस्था आहे चर्च, तिचं तिथल्या राजकीय क्षेत्रामध्ये, लोकांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये एक महत्वाचं स्थान होतं, एक महत्वाची भूमिका होती चर्च. म्हणजे तुम्ही जर तो 300 पिक्चर वगैरे बघितला असेल, त्याच्यात त्यांनी दाखवलं की राजाला लढायला जायचं असते. त्याला माहिती मिळते की पुढच्या एका साम्राज्याचा कोणीतरी राजा आपल्या राज्यावर कब्जा करण्यासाठी येतोय. आपण लढलं पाहिजे, पण त्याची परमिशन हे जे धर्म पाळणारे जे लोक असतात, पुजारी टाईप, यांना त्यांच्याकडून परमिशन घ्यायची असते. आणि रिनायसन्समुळे काय झालं की लोकांचा जो धर्मांध पद्धत होती, लोकांची जी विचारशैली होती धर्मांध पद्धतीची, की धर्म म्हणेल ते बरोबर, बाकी आपण जास्त विचार नाही करायचा. चर्चमध्ये जायचं, तो पादरी जे सांगेल ते ऐकायचं, आपण विचार नाही करायचा, नाहीतर पाप लागतं, देव श्राप देतो. नको नको नको, असं व्हायला नको. आता लोक त्याच्यातून बाहेर पडायला लागले. लोकांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला आणि याच्यात काही लोकांची भूमिका खूप महत्वाची. उदाहरणार्थ गॅलिलिओ, एक उदाहरण म्हणून सांगतो. गॅलिलिओने सर्वात पहिले, म्हणजे गॅलिलिओच्या आधी असा समज होता आणि चर्च लोकांना असं शिकवत होतं की या सौर्यमालेमध्ये, आपल्या सोलर सिस्टम मध्ये पृथ्वीमध्ये आहे आणि तिच्या भोवती सगळे ग्रह फिरताय, इन्क्लुडिंग सूर्य. सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो, ही मान्यता होती युरोपमध्ये. पण गॅलिलिओनी शोध लावला, टेलिस्कोप बनवलं त्यांनी. त्या टेलिस्कोपच्या माध्यमातून त्यांनी बघितलं. त्यांनी लोकांना सांगितलं, अरे असं नाहीये, पृथ्वीमध्ये नाहीये, सूर्यमध्ये आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. जेव्हा ही गोष्ट चर्च पर्यंत पोहोचली, लोक चर्चला प्रश्न विचारू लागले, हो तुम्ही जे सांगता ते चुकीचं आहे. आम्ही बघितलं म्हणे, त्या गॅलिलिओनी टेलिस्कोपने दाखवलं, पृथ्वी फिरताय म्हणे सूर्याभोवती, सूर्य फिरत नाहीये. चर्चला राग आला. चर्चनी म्हटलं की गॅलिलिओ जो आहे हा जादूटोणा करणारा माणूस आहे. तर बेसिकली या काळात 17व्या शतकात, 18व्या शतकामध्ये पुनरुज्जीवन व्हायला लागलं होतं. लोकांमध्ये वैज्ञानिक जो दृष्टिकोन आहे तो निर्माण व्हायला लागला होता. चर्चचं, ज्या धार्मिक संस्था ज्या आहेत, यांचं लोकांच्या आयुष्यातलं जे प्रभुत्व आहे ते कमी व्हायला लागलं होतं. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो निर्माण व्हायला लागला होता.
याच्यातूनच पुढे औद्योगिक क्रांती घडून आली. ठीक आहे. तर हे एक कारण होतं. न्यूटन, डार्विन सारख्या संशोधकांनी वैज्ञानिक संशोधनाला चालना दिली. पृथ्वी का फिरते सूर्याभोवती? कारण गुरुत्वाकर्षण आहे. उगाच फिरत नाहीये किंवा याच्यात काही चमत्कार, काही देवाची करणी असं नाहीये. गुरुत्वाकर्षण आहे. कोणी सांगितलं? न्यूटनने सांगितलं. उत्क्रांतीचा सिद्धांत, थेअरी ऑफ इव्होल्युशन सांगितलं चार्ल्स डार्विन. पहिले लोकांची मान्यता होती की सर्व प्राण्यांना, पशु पक्षी मानव जे कोणी आहेत, सगळे आपण जे जिवंत जीवसृष्टी जे दिसतंय आपल्याला, झाडं वगैरे सगळं 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 हे देवानी बनवलं. माणसाला देवानी बनवलं म्हणे. चार्ल्स डार्विननी सांगितलं नाही, देवाने नाही बनवलंय म्हणे, उत्क्रांती झाली आहे म्हणे, इव्होल्युशन झालंय. त्याच्यानंतर पुढे जेम्स वॅटने वाफेची इंजिन बनवले. पाण्याची वाफ, त्याला प्रेशरनी जर ढकललं एखाद्या वस्तूवर तर ती त्या वस्तूला पुढे ढकलू शकते. हे जेम्स वॅटनी शोधून काढलं की पाण्याची वाफ जी आहे त्याचा वापर करून आपण एक इंजिन बनवू शकतो, एक यंत्र बनवू शकतो ज्याच्यामध्ये हालचाल होऊ शकते, जे गती निर्माण करू शकतो. पुढे जाऊन स्टीफन्सन नावाचा एक वैज्ञानिक होता, याने रेल्वेचं इंजिन बनवलं. तिथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे बघा, ते स्टीफन्सनने बनवलेलं इंजिन आहे. आता काय झालं? आता बैलगाड्यांची गरज नाही. बैलगाडी, घोडागाडी यांची गरज नाही आता माणसांना, वस्तूंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी. वाफेचं इंजिन घेऊन जाऊ शकतो. जास्त प्रमाणात जास्त वजनाच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतं, लांब अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि याच्यामुळे औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. त्याच्यानंतर इतर काय कारणे होते? तर ब्रिटनमधील कृषी क्रांती. या 17व्या-18व्या शतकामध्ये ब्रिटनमध्ये कृषी क्षेत्रात क्रांती घडून आली. का बरं घडून आली ते बघा. इस्टेट आणि एन्क्लोजर कायदे. पहिले काय होतं, ब्रिटनमध्ये जी शेत जमीन होती ती सामूहिक मालकीची असायची. म्हणजे एखादं गाव आहे, त्या गावाच्या भोवतीची जी शेत जमीन आहे ती गावाच्या मालकीची असायची, कुठल्या एका विशिष्ट माणसाच्या किंवा परिवाराच्या मालकीची नाही. नंतर काय झालं की ब्रिटनच्या संसदेने काही कायदे पारित केले. इस्टेट कायदा. आता तुम्ही खाजगी मालकीची जमीन घेऊ शकता. याच्यामुळे काय झालं, कृषी उत्पादकतेत वाढ झाली. पहिला परिणाम तर हा झाला. आणि तुम्ही बघा, उद्योगांमधला बराचसा कच्चा माल हा कृषीतून जातो. वस्त्र उद्योग आहे, कापड बनवणारा एक उद्योग आहे. कच्चा माल काय? कापूस. कुठे होतो कापूस? शेतीमध्ये होतो. आता शेतीची उत्पादकता वाढल्यामुळे, उत्पादन वाढल्यामुळे जास्त प्रमाणात कापूस निर्माण व्हायला लागला. उद्योगांना स्वस्त दरात कापूस भेटायला लागला. याच्यामुळे पण वस्त्र उद्योगाला चालना मिळाली. एखादा समजा साखर कारखाना आहे, पहिले ऊसाचं उत्पादन कमी होतं त्या देशात, आता ऊसाचं उत्पादन वाढलं, आता कमी दरात ऊस भेटू लागला, साखर कारखान्याला प्रोत्साहन मिळालं. अशा पद्धतीच्या घटना तिथे घडायला लागल्या ब्रिटनमध्ये या कायद्यांमुळे. आणि काय झालं की ठीक आहे, ज्यांच्याकडे गावातले जे श्रीमंत लोक होते, जे सरकारला पैसे देऊन, जो काही सरकारने दर ठरवला त्या दराने सरकारला पैसे देऊन शेतीची जमीन विकत घेऊ शकत होते, त्यांनी आपापल्या जमीन विकत घेतल्या. पण जे निर्धन लोक होते गावातले, ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी काय करायचं? त्यातले काही लोक त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपण जमीन नाही घेऊ शकत, आपण काय करू, दुसऱ्याच्या जमिनीवर मजूर म्हणून काम करू. काही लोकांनी म्हटलं की नाही, मजूर म्हणून नाही काम करायचं मला. मग काय करणार? त्यापेक्षा आम्ही शहरात जातो. गेले शहरात. आता शहरात गेल्यावर काहीतरी काम करावं लागेल. आपल्या खाण्यापिण्याची उदरनिर्वाहाची तर व्यवस्था करावं लागेल. मग काय करायचं? मग उद्योगांमध्ये तिथे जे नवीन नवीन कारखाने बनत आहेत त्याच्यामध्ये काम करायचं, औद्योगिक कामगार म्हणून. उद्योगांनाही चांगलं झालं. पहिले लोक मिळत नव्हते कामाला, आता स्वस्त याच्यात लोक मिळत आहे. कारण गावाकडून मोठमोठे लोकांचे लोंढे शहरात येत आहे, स्वस्त कामगार मिळत आहे. याच्यामुळे पण औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. त्याच्यानंतर भौगोलिक शोध आणि जागतिक व्यापार. या दरम्यान युरोपमध्ये युरोपियन देशांनी बरेचसे नवनवीन भौगोलिक शोध केले, ज्याच्यामुळे यांच्या जागतिक व्यापाराला चालना मिळाली. पृथ्वीवरील अज्ञात भूखंडांचा आणि देशांचा शोध लागू लागला.
अमेरिको वेस्पुचिनी अमेरिका खंडाचा शोध लावला. नंतर वॅस्को डी गामा आला भारतात. पोर्तुगालमधून पोर्तुगीज खलाशी होता, तो सेलर होता पोर्तुगालचा, तो आला भारतात. त्यांनी भारतात जाण्याचा समुद्री मार्ग जो आहे तो शोधून काढला. आता युरोपातल्या लोकांना कळालं की भारतासोबत समुद्री मार्गाने जाऊन स्वस्त याच्यात जाऊन व्यापार कसा करायचा, ते व्यापार करू लागले. हे नवनवीन शोध लागू लागले. याच्यामुळे पण व्यापाराला चालना मिळाली. म्हणजे मोठ्या प्रमाणात वस्तू निर्माण करायच्या, पण ते जास्त ज्या वस्तू आहेत त्यांचं करायचं काय, आता यांना माहित झालं की आपण त्याचा व्यापार करू शकतो, जागतिक व्यापार करू शकतो. नवनवीन समुद्री मार्गात आपल्याला माहिती होते. युरोपियन वस्तूंना नवीन मागणी जी आहे ती मिळू लागली. युरोपियन वस्तू आपल्या भारतीय बाजारात आल्या. इंग्रज म्हणजे आपल्या देशात त्यांनी सत्ता काबीज करायच्या आधी ते व्यापारी म्हणून होते आपल्या देशात. वर्ष 1600 मध्ये त्यांना अधिकारिक पद्धतीने मुघल बादशाह जो होता शहाजहा, त्यांनी परवानगी दिली ब्रिटनला त्यांच्या वखारी स्थापन करण्यासाठी. सुरत इथे त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली. नंतर मग इकडे कलकत्ता, मद्रास या ठिकाणी यांनी आपल्या वखारी स्थापन केल्या, बाजारपेठा. तिकडून युरोपमधून वस्तू आणायची, आपल्या देशातून इकडे विकायची. आणि प्रचंड मागणी होती आपल्या देशात त्या वस्तूंची. त्यानंतर नवीन वित्तीय संस्थांचा उदय, नवनवीन वित्तीय संस्था युरोपमध्ये स्थापन होऊ लागल्या होत्या. जसं की बँक ऑफ इंग्लंडची स्थापना झाली 1694 मध्ये. औद्योगिक क्रांती 1760च्या दशकात घडून आली इंग्लंडमध्ये. त्याच्या जवळपास 60-70 वर्ष आधी ही वित्तीय संस्था जी आहे बँक ऑफ इंग्लंड, हिचा उदय झाला. या वित्तीय संस्थांचं काम काय होतं, जे नवनवीन उद्योग जे आहे, जे उदयास येत आहे किंवा जे येऊ शकतात, त्यांना आर्थिक संसाधनं पुरवायची, कॅपिटल पुरवायचं. त्यानंतर कोळसा आणि लोखंड. कोळसा आणि लोखंड या संसाधनांचा खूप वापर झाला औद्योगिक क्रांतीमध्ये. ठीक आहे. ब्रिटनमध्ये सर्वोत्कृष्ट दर्जाचा कोळसा उपलब्ध होता. इंग्लंडमध्ये शोध लागला की अरे आपल्याच देशात खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या क्वालिटीचा कोळसा आपल्या देशात आहे. यांनी त्या कोळशाचं उत्खनन केलं आणि त्याचा वापर केला. कोळशाचा वापर कशासाठी केला जायचा? पाण्याची वाफ बनवण्यासाठी. कारण वाफेमुळे आपल्याला लक्षात येऊन गेलं होतं, जेम्स वॅटनी, स्टीफन्सनने दाखवून दिलं होतं की पाण्याच्या वाफेचा वापर करून आपण मशीन्स बनवू शकतो, आपण रेल्वेचे इंजिन बनवू शकतो. पण ही पाण्याची वाफ बनेल कशी? पाण्याला गरम करावं लागेल. आता गॅसवर तर गरम नाही करता येत, त्यावेळेस नव्हते गॅस वगैरे. मग कसं करायचं? पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात वाफ कशी बनवायची? मग लक्षात आलं, रे कोळसा पण असतो. कोळसा जर जाळला तर खूप जास्त तापमान ते निर्माण करतं, सहजपणे पाण्याची वाफ बनवू शकते. आणि मग या वाफेचा वापर आपण उद्योगांमध्ये करू शकतो. त्यामुळे कोळसा वापरला जाऊ लागला. त्यानंतर लोखंडामुळे जास्त भार दूर अंतरापर्यंत वाहून नेऊ शकणाऱ्या जहाजी निर्माण होऊ लागल्या. पहिले लाकडाच्या जहाजी होत्या. ठीक आहे. लाकडाच्या जहाजांची क्षमता कमी होती. कमी वजनाच्या वस्तू घेऊन जाऊ शकत होत्या. जास्त अंतरापर्यंतही जाऊ शकत नव्हत्या. त्यावेळेस लक्षात आलं, लोखंडापासून बनलेल्या ज्या जहाजी आहे, ज्यांची वस्तू वाहून नेण्याची क्षमता जास्त आहे, जास्त वजनाच्या वस्तू हे वाहून नेऊ शकतात आणि जास्त अंतरापर्यंत नेऊ शकतात. त्याच्यामुळे पण औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांतीचे परिणाम काय झाले? औद्योगिक क्रांती तर घडून आली युरोपमध्ये, पण याचे परिणाम काय झाले ते बघूयात आपण. 3 गटामध्ये आपण याचा अभ्यास करूयात: राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक. राजकीय क्षेत्रात काय परिणाम झाले, आर्थिक क्षेत्रात काय परिणाम झाले आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काय परिणाम झाले ते बघूयात आपण. तर राजकीय क्षेत्रात काय परिणाम झाले? औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवाद किंवा कोलोनियलिझम याला सुरुवात झाली. म्हणजे काय? युरोपियन देशांनी पहिले इतर देशांमध्ये जाऊन आपल्या बाजारपेठा स्थापन केल्या. जसं इंग्लंडनी, त्यांच्या इथे औद्योगिक क्रांती घडून आली. तिथली जी बाजारपेठ होती इंग्लंडची, त्याच्यामध्ये जेवढी मागणी होती त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं औद्योगिक उत्पादन होऊ लागलं. मग हे जे जास्तीचं जे उत्पादन आहे, सरप्लस प्रोडक्शन जे आहे, याचं काय करायचं? मग यांनी म्हटलं आपण जगातले जे बाकीचे देश आहेत तिथे यांना पाठवू. जगात इतर ठिकाणी आपण आपल्या बाजारपेठा स्थापन करू, तिथे या वस्तू विकू. ठीक आहे. आले आपल्या भारतात.
सुरतमध्ये, कलकत्त्यामध्ये, मद्रासमध्ये आपल्या बाजारपेठा स्थापन केल्या. तिथून वस्तू विकू लागले. नंतर जेव्हा यांच्या लक्षात आलं की नाही यार, आपलं व्यापारी हित धोक्यात येऊ शकतं. आपलं व्यापारी हित, आपलं आर्थिक हित जपण्यासाठी यांनी पूर्ण जगभरात आपल्या वसाहती स्थापन केल्या. हा सर्वात प्रमुख राजकीय परिणाम होता औद्योगिक क्रांतीचा. याच वसाहतींमुळे यांच्या या वसाहती स्थापन करण्यासाठी यांच्यामध्ये जी स्पर्धा सुरू होती युरोपियन देशांमध्ये, याच्यातूनच पुढे पहिलं विश्वयुद्ध घडून आलं. मजूर कामगार संघ आणि त्यांच्या चळवळी यांचा उदय झाला. उद्योगांमध्ये जे मजूर होते त्यांचं अतोनात शोषण होत होतं. सामाजिक आर्थिक शोषण होत होतं त्यांचं, मजुरांचं. कमी पगारी द्यायच्या, खूप जास्त वेळ त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, वाईट परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. म्हणजे जिथे स्वच्छता नाही, जिथे सुरक्षिततेचे काही उपाय नाही, बऱ्याचशा मजुरांचे दरवर्षी या उद्योगांमध्ये जीव जायचे. आणि कुठेतरी मग या मजुरांना वाटलं की आपण आपले हित जे आहे हे जोपासायला पाहिजे, कारण आपले जे मालक आहे हे तर आपलं शोषण करतच आहे. आणि आपण आपलं हित जोपासण्यासाठी, त्यांचा पुरस्कार करण्यासाठी आपण आपले संघ बनवायला पाहिजे. आणि इथून जी कामगार चळवळ जी आहे, वर्कर्स मुवमेंट, ती सुरू झाली. उद्योगातले जे कामगार होते यांनी एकत्र येऊन आपले संघ बनवले, वर्कर्स युनियन वगैरे बनवल्या आणि आपल्या हितांचं रक्षण करण्यासाठी मग यांनी बऱ्याचशा चळवळी केल्या. ब्रिटनमध्ये तर हे मजूर संघ, वर्कर्स युनियन आणि मजुरांची ही जी चळवळ आहे, कामगारांची चळवळ, ही इतकी मोठी झाली की याच्यातूनच एक राजकीय पक्ष उदयास आला, लेबर पार्टी म्हणून. तो आजही ब्रिटनमध्ये आहे, लेबर पार्टी नावाचा राजकीय पक्ष. त्याचा उगम इथे आहे. ठीक आहे, तर हे झाले राजकीय परिणाम. आर्थिक परिणाम काय की औद्योगिक उत्पादकता आणि उत्पादनात वाढ झाली. औद्योगिक क्रांतीमुळे इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता आणि प्रोडक्शन म्हणजे उत्पादन याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली. नवीन शहरे जी आहेत ती उदयास आली. पहिले लंडन एवढं मोठं शहर नव्हतं. जरी इंग्लंडची राजधानी असली लंडन, तरी एवढं मोठं शहर नव्हतं. पण ज्यावेळेस इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली, लंडन खूप मोठं झालं आणि नवीन शहरं उदयास आली, जसं की लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी. तर हे जे शहर आहेत यांचा उदय औद्योगिक क्रांतीमुळे झाला. मँचेस्टर शहर जे आहे इंग्लंडचं, हे पूर्ण जगभरात वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध होतं आणि आजही आहे. शहरी ग्रामीण भाग जे आहे याच्यामध्ये विभागणी झाली. पहिले शहर आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये खूप जास्त फरक नसायचा, थोडाफार फरक असायचा. औद्योगिक क्रांतीमुळे काय झालं की शहरांचा विकास फार झपाट्याने झाला, ग्रामीण भागाचा विकास त्या मानाने होऊ शकला नाही आणि एक दरी निर्माण झाली. रुरल अर्बन डिवाइड म्हणतात याला इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर वसाहतीत दारिद्र्य. हे जे युरोपीय देश आहेत यांनी बाकी देशात आपल्या वसाहतीत स्थापन केल्या आणि मग यांनी सुरू केलं त्या वसाहतींचं शोषण. दादाभाई नौरोजींनी याच संदर्भात एक संकल्पना मांडली, ड्रेन ऑफ वेल्थ. त्यांनी म्हटलं की इंग्लंड काय करताय भारतासोबत, भारतातली सगळी जी संपत्ती आहे हे ड्रेन ऑफ वेल्थ याला इंग्लंडमध्ये वाहून नेत आहे. ज्यावेळेस इंग्लंडने आपल्या देशात राजकीय सत्ता स्थापन केली, त्यांनी आपल्या देशांचं फक्त राजकीय शोषण नाही केलं, सामाजिक आणि आर्थिक शोषणही केलं. तिकडून ज्या इंग्लंडमधून ज्या वस्तू यायच्या भारतात त्यांच्यावर अत्यल्प कर लावला जायचा, जेणेकरून ते स्वस्त याच्यात आपल्या बाजारपेठामध्ये विकल्या गेल्या पाहिजे. आपण ज्या वस्तू इंग्लंडमध्ये निर्यात करायचो त्याच्यावर खूप जास्त कर लावायचे, जेणेकरून त्या वस्तू इंग्लंडमध्ये विकल्या नाही गेल्या पाहिजे. म्हणजे व्यापार कोणाच्या बाजूने, इंग्लंडच्या बाजूने. इंग्लंडच्या वस्तू भारतात येणार, विकल्या जाणार, आपल्या वस्तू तिथे जाऊ शकणार नाही, विकल्या जाऊ शकणार नाही. आपल्या वस्तूंपेक्षा इंग्लंडमधून आलेल्या वस्तू आपल्या बाजारपेठेत स्वस्त उपलब्ध आहेत. याच्यामुळे आपले जे स्थानिक उद्योग होते हे बंद पडले, आपल्या इथे बेरोजगारी निर्माण झाली
आणि इंग्लंड समृद्ध होत गेला. तिथे रोजगार निर्माण होऊ लागले, तिथे औद्योगिक वाढ होऊ लागली, आपला देश गरीब होऊ लागला. सामाजिक सांस्कृतिक परिणाम काय झालेत, की नवीन सामाजिक गट जे आहेत ते उदयास आले त्या युरोपियन देशांमध्ये. जिथे औद्योगिक क्रांती घडून आली तिथे नवीन सामाजिक गट उदयास आले. एक म्हणजे होता प्रॉलिटॅरिएट, किंवा याला सर्वहारा वर्ग म्हणतात. प्रॉलिटॅरिएट, मजूर, औद्योगिक कामगार, जे उद्योगांमध्ये कामगार म्हणून काम करायचे, त्यांचा एक गट होता, सामाजिक गट म्हणून तो उदयास आला. याला इंग्लिशमध्ये प्रॉलिटॅरिएट म्हणतात, मराठीमध्ये हिंदीमध्ये याला सर्वहारा म्हणतात, सर्वहारा गट. आणि दुसरा होता बुर्जुआ. तो शब्द लक्षात घ्या, ते लिहिण्याची पद्धत आणि म्हणायची पद्धत वेगवेगळी आहे. ते लिहिताना तुम्ही त्याला BOURGEOSS बुर्जुआसिस वगैरे असं ते लिहिता, म्हणताना त्याला बुर्जुआ म्हणतात. बुर्जुआ म्हणजे पुंजीपती, उद्योगांचे मालक, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे उद्योग टाकतात आणि समृद्ध होतात, ते म्हणजे तो गट म्हणजे पुंजीपती, कॅपिटॅलिस्ट, बुर्जुआ. शहरी झोपडपट्ट्या, हे जे मोठमोठे शहर आहेत, लंडन, लिव्हरपूल, मँचेस्टर वगैरे, इथे आता मोठमोठ्या झोपडपट्ट्या पण बनवल्या आहेत. कोणी बनवल्या? कामगारांनी. गावाकडून आलेले कामगार शहरात राहणार कुठे? राहायला जागा नाही, मग बनवा झोपडपट्टी. जी कुठली मोकळी जागा भेटली एखादी, विशेष म्हणजे उद्योगांच्या जवळची, तिथे झोपडपट्टी बनवायची. कारण पक्के घरं बनवायला पैसे खूप लागतात. तुम्हाला जमीन विकत घ्यावी लागते, मग त्याच्यावर घर बनवा, विटा आणा, सिमेंट आणा, लोखंड आणा, हे आणा, ते आणा, पत्र्याचं काहीतरी टाकून द्यायचं, राहायचं. अशा झोपडपट्ट्या निर्माण व्हायला लागल्या. स्त्री आणि बालकांचे शोषण. औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान स्त्री आणि बालकांचं फार मोठ्या प्रमाणात शोषण झालं. शोषण म्हणजे काय? उद्योगांमध्ये यांनाही घ्यायचे कामगार. त्यावेळेस काही असं कायदे नव्हतं इंग्लंडमध्ये वगैरे किंवा इतर देशांमध्ये, की या वर्षाच्या खालच्या मुलांना तुम्ही कामगार म्हणून घेऊ शकत नाही. कोणालाही घ्यायचे, लहान लहान मुलं, 8-10 वर्षाची मुलं उद्योगांमध्ये काम करायचे आणि 12-12, 15-15 तास यांच्याकडून काम करून घेतलं जाईल. महिलांकडून, बालकांकडून काही विचार करायचा नाही, की अरे लहानचा मुलगा आहे, 10 वर्षाचा आहे, काय 15 तास काम करणार आहे, कर बेटा, पैसे पाहिजे ना, कर काम. अशा पद्धतीने यांचं शोषण केलं जायचं. लहान संस्कृतींचा ऱ्हास. या वसाहतवादामुळे काय झालं, की लहान लहान ज्या संस्कृती होत्या यांचा ऱ्हास झाला, या नामशेष झाल्यात, अस्तित्व संपून गेलं यांचं. जसं की आपल्या देशात इंग्लंड आला, इंग्लंडने आपली वसाहत स्थापन केली. इंग्लंडमध्ये ती एक रेशियल सुपेरियरिटी होती. हे जे आपल्या देशात हे जे इंग्लिश लोक होते, ब्रिटिश लोक जे होते, यांच्यामध्ये एक वांशिक श्रेष्ठतेची भावना होती, की आपला वंश श्रेष्ठ आहे, हे भारतीय जे आहेत हे कनिष्ठ आहेत, यांची संस्कृती कनिष्ठ आहे, यांच्या प्रथा परंपरा ज्या आहेत त्या कनिष्ठ आहेत, अंधश्रद्धाळू लोक आहेत, असं आहे तसं आहे. मग काय, मग यांनी ठरवलं की आपल्याला व्हाईट मॅन्स बर्डन नावाची एक संकल्पना आहे, की जे चांगल्या संस्कृतीचे लोक आहेत, जे सर्वश्रेष्ठ लोक आहेत, यांची ही नैतिक जबाबदारी आहे की ते ज्या प्रदेशावर राज्य करताय, ज्या लोकांवर राज्य करताय, त्यांचाही थोडाफार उद्धार त्यांनी करायला पाहिजे, त्यांनाही सभ्यता शिकवली पाहिजे. कारण हे मागासलेले लोक आहेत. आपण भारतीय म्हणजे इंग्लंडच्या नजरेत मागासलेले लोक होतो. अंधश्रद्धा पाळायचो, सती सारख्या वगैरे प्रथा होत्या आपल्या इथे. नवरा मेला की बायकोला जिवंतपणे त्याच्या चितेवर ढकलायचं, तिलाही जिवंत जाळून टाकायचं वगैरे वगैरे. यांना खूप घाण वाटायचं. काय किती घाण काम करतात हे लोक, किती क्रूर लोक आहेत, निर्दयी लोक आहेत. यांना सभ्यता, मानवी मूल्य, मानवी हक्क या काहीच गोष्टी माहिती नाही. कशी तरी जीवन जगत राहतात. आपलं काम आहे यांना सुद्धा. मग काय करायचं, ठीक आहे यांना इंग्लिश शिकवा, हे यांच्या भाषा खराब आहे, तुम्ही तुमची भाषा नका बोलू, इंग्लिश बोला. तुमच्या या पद्धती खराब आहेत, बंद करा. आम्ही शिक्षण ज्या संस्था टाकल्या आहेत, आमच्या ज्या शाळेत, त्याच्यामध्ये आम्ही शिकवू की हे करायचं नाही, हे असं जेवायचं नाही, हे असं खायचं नाही. हाताने खातात म्हणे हे लोक, अन्न हातात घेतात आणि मग तोंडात टाकतात. छी किती घाण आहे. चमच्याने खायचं बेटा, असं हात नाही टाकायचं तोंडात, अन्नाला हात नाही लावायचा आपल्या, चमच्याने तोडायचं, असं करायचं. संस्कृतीचा आपला ऱ्हास व्हायला लागला. त्यातल्या त्यात ज्या लहान लहान संस्कृती होत्या, जसं की आदिवासींच्या वगैरे संस्कृती, त्यांच्या प्रथा परंपरा तर एकदमच विचित्र होत्या.
इंग्लंडच्या नजरेत, ते जे ब्रिटिश लोक होते यांच्या नजरेत खूप विचित्र होतं. काहीतरी हे आदिवासी लोक म्हणे कपडे व्यवस्थित घालत नाही, कोंबड्याची बली देऊ दे, बकऱ्याची बली देऊ दे, नुसता हिंसाचार आहे म्हणे यांच्यामध्ये. बदला आहे. जाणीवपूर्वक पद्धतीने संस्कृती बदलण्यात आला, त्यांचा नाश करण्यात आला. कितीतरी संस्कृत्या आहेत आपल्या देशात, होत्या की काही ज्या विलुप्त झाल्या. कारण काय, यांनी आपली संस्कृती लादली.